थँक्यू योगेश. या ठिकाणी आपण आवाज ऐकला गेला. मुरबाडचा एक कोहिनूर हिरा, महाराष्ट्राशी काना कोपऱ्यात त्याचा आवाज ऐकला जातोय. अनेक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी पिंपरोली विपक्ष PCC मांडवा, एकाच गावातील या दोन तलवारी आपल्याला पाहायला मिळाल्या. आता आपण सामना पाहतोय तन्वी 11 जिंजवली विपक्ष PCC मांडवाचा सामना. 4 ओव्हरचा सामना आहे, याची नोंद असून या दोन्ही संघांसाठी. आणि पंचांना विनंती असेल आपण फास्टली खेळवा, थोडं स्पीडअप करा सामने. आत्ता सांगू इच्छितो तन्वी 11 संघाचे पॅकर्स आपल्या मात्र आमच्या समावेश जॉईंट झाले गेलेत. माननीय श्री संजयजी हांबीर यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. त्याचनंतर त्यांचे साथी त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आणि सहर्ष कौतुक. तुम्ही मात्र चॅनलवर ही स्पर्धा आपल्या घर बसल्या TV वर मोबाईलवर बघता. जबरदस्त स्पोर्ट्सचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात अगोदर जर कोणती लिंक, कोणती मॅचेस, काही कार्यक्रम तुम्हाला पाहायचे असतील तर बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. हीच तुमच्या पुढे नम्राची विनंती असेल. तर वळूया मैदानाकडे. दोन संघ एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळतील. तन्वी 11 चिंचवली संघ विपक्ष PCC मांडवा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. लाख लाख शुभेच्छा. राईट आर्म ओव्हर सुरेश निरगुडा पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू रिलीज करेल. पहिला चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप केला जातं. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. जयराम येतोय चेंडू खाली. थर्ड स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एकच धाव असेल. एका धावपेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. मॅच आहे, मॅच कोणत्याही क्षणी मात्र बाजी मारू शकते याची नोंद असू द्या. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये मागच्या सामन्यामध्ये सामना मात्र पूर्णपणे पिंपळी संघाचा झुंकला होता. परंतु जसे तिसरा ओव्हर काशीनाथनं हाताळला गेला तसा मात्र सामन्याची बाजू पलटली गेली आणि ह्या येतोय इथून मात्र आत्ता कुठेतरी खरी सुरुवात केली आहे भगवान गोरेने. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चौकार आलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला भगवान गोरेच्या बॅटमधनं. हा फटका हलक्या क्षेत्राने टॅप केला जात आहे चेंडूला. संयमी आणि शांत क्रिकेट नेहमीच पाहायला मिळतं भगवान गोरेच्या माध्यमातून. बघितलं गेलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 3 चेंडू स्पेस केले जातात PCC मांडवा संघाकडून आणि 5 धावा दफलकावर लागल्या जात आहेत. मोठे पटके तेवढेच त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात आणि शांत आणि संयमी खेळ सुद्धा नेहमीच पाहायला मिळतो. हा फटका क्रॉस द बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. लॉर फुलटॉसचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राम खंडवी येईल, चेंडू खाली लॉंग ऑन मध्ये होते. एक धाव असेल, एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. शांत आणि संयमी खेळ या ठिकाणी आपल्याला अनिल आणि भगवान गोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हा चेंडू इथे मात्र नो घोषित केलाय पंचांनी. फ्रीडचा चेंडू. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू जाईल. हाय अँड हँडसम बेकिट मॅक्सिमम षटकार. चांगली गोलंदाजी नेहमीच सुरेश निरगुरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर आत्ता कुठेतरी चुकीचे चेंडू फेकले जातात. लाईन चुकीची, टप्पा चुकीचा फेकला जातोय. हा फटका चांगला, हेलिकॉप्टर उडवलाय, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय, त्या ठिकाणी लँड केलं जाईल पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये आणि चेंडू ओव्हर समाप्त. या ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धाव संख्या 17 धावा ऑन बोर्ड. डीजे
गोलंदाजी मार्कर गोलंदाज शरद भगत कॅमेरामॅन एन कडनं गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू रिबास या ठिकाणी सक्सेस झाला गेलाय. दोन षटकाचे चेंडू मागे लागले गेलेत परंतु त्या ठिकाणी डीप पॉइंटला हा चेंडू जातोय. अजून एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर ऑन बोर्ड 21 धावा या ठिकाणी लागत असताना 21 धावा धावपलकावर लागल्या जातात. हा फटका चांगला आहे. बॅटचा स्पेस ओपन केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. अजून एक दमदार चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय भगवान घोरेच्या बॅट मधनं. आता कुठेतरी टॉप गिअर मध्ये फलंदाजी केली जाते. 5 चेंडू फेस केले 13 धावसंख्येवर खेळ केला जातोय. 4 चेंडू फेस केले अनिलने आणि 11 धावसंख्येवर खेळ केला जातोय. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा. चांगला खरपूस समाचार चालू आहे. पटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही. लगातारचा तिसरा चौकार या ठिकाणी भगवान गोरेच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाजबाब फलंदाजी. आजचा मैदानाचा कोणताही कोणा नाहीये त्या कोण्यामध्ये फलंदाजी केली जात नाहीये भगवान गोरेच्या माध्यमातून. पहिला चौकार स्विचच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरा चौकार स्क्वेअर लेग बाउंड्री मागे पाहायला मिळाला. हा चौकार इथून मात्र डीपेक्षा कव्हरला जाऊन मात्र पोहोचला गेलाय. 3 ठिकाणी 3 चौकार. चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप केले जाते. जोरदार रॅली हिट या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. स्वतःच्या जोरावर मात्र थांबवलं गेलं. स्ट्राईकवर पुन्हा एकदा अनिलला चांगलं टाळक आहे. 3 चेंडू 12 धावा आल्यात. घाई करून काहीही उपयोग होणार नाहीये. उगाच एका धावेसाठी एखादी विकेट चांगली जावी. हा चेंडू चांगला आहे शरदचा आपण पाहतोय. हा चेंडू हलक्या क्षेत्राने टॅप केले जात आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतःला आवरलंय त्या ठिकाणी भगवान गोरेने ऑन स्ट्राईक आणून ठेवण्याचं काम केलंय. अनिलला चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. शरदच्या माध्यमातून 3 चेंडू 3 चौकार काढल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक या ठिकाणी मात्र दाखवून दिलं. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. हा पटका चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिडल ऑफ द बॅट. चेंडू फरार. या ठिकाणी पुन्हा एकदा काव करून क्षेत्र क्लिअर करून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड हा षटकार. हॅलो 36 धावा धाबलकावर या षटकाराच्या मदतीने लागल्या गेल्यात. 12 चेंडू 36 धावा. 18.00च्या सरासरीने खेळ केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय PCC मांडवा या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चंदरला आपण पाहतोय. हा चेंडू कुठेतरी लेगशिकला मिस करत असताना अंपायर विलास निरगुडे सांगत असताना या ठिकाणी हा चेंडू वाईट आहे आणि धाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 1 ने पुढे सरकेल. स्कोर कार्ड हल्लं जाईल. फ्लाय होईल. 37 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात टीम PCC मांडवा या संघाच्या. हा फटका चांगला आहे. उंची जास्त तेवढीच लांबी मिळेल. हाय अँड ॲडसम फुल अँड सक्सेसफुल परफेक्ट ॲक्युरेट षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला.
आणि षटकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतो 43 ऑन बोर्ड धावा. आज कुठेतरी खरा खेळ या ठिकाणी दाखवला जातोय. अनिल पादीर आणि भगवान गोरेच्या बॅट मधनं या धावा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल जयश्रीराम बोहनोली विपक्ष खरवई. तन्वी 11 चिंचवली संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट बघितलं गेलं तर PCC मांडवा हा संघ आपण पाहतोय. अद्यापी बघितलं गेलं तर एकही चेंडू डॉट अद्यापी पाहायला मिळाला नाहीये. तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चंदरला आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. रनआउटची संधी असेल. तुमचं बायज आहे का लेग बायज आहे? लेग बायज आहे का? पंचेचाळीस धाबा दाफलकावर लागत असताना तिथून धाबा कमी खर्च करावा लागतील गोलंदाजांना, कारण संध्याकाळचं वातावरण आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हा चेंडू चांगल्या हलक्याशा हाताने टॅप केलं जात आहे. आपण पाहतोय एक सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे भगवान गोरेच्या माध्यमातून. आपण पाहतोय धावा आल्या गेल्यात. त्या ठिकाणी पाहिले गेले तर 46 धावा अद्याप झाल्या गेल्यात. म्हणजे फायटिंग स्कोर तर उभारलाय मी म्हणेन. हाही फटका चांगला आहे. ताकद नजाकत सर्व काही मिळून या ठिकाणी अजून एक दमदार षटकार. अनिल आता मात्र कुठेतरी थांबायला मागत नाही. लाजवाब फटका. 52 धावा दापलकावर या फटक्याच्या मदतीने. लाजवाब फटकेबाजी. अजून एकही गडी बाद या ठिकाणी केला जात नाही. चांगली फटकेबाजी. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरचा 52 धावा दापलकावर लागल्या गेल्यात. मागच्या सामन्यामध्ये 69 धावा बनवल्या होत्या. 70 टार्गेट होतं. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय आणि फलंदाज होईल बाद. पहिला विकेट, पहिला आद्रा अनिलच्या स्वरूपात लागत असताना अनिल बॅक टू पॅव्हिलियन. दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा. या ठिकाणी पाहिले गेलं तर 16.33च्या सरासरीने खेळ केला जातोय PCC मांडवा या संघाकडनं. हा चेंडू चांगला या ठिकाणी आपण पाहतोय. असेच निर्धाव चेंडू फेकावे लागतील. गुरुनाथचा विचार केला तर चांगला गोलंदाज आहे. दांडगा अनुभव आहे गुरुनाथच्या माध्यमातून. नेहमीच क्रिकेट खेळलं जाते. खूप सारे वर्ष झाले गेले या ठिकाणी आपण पाहतोय गुरुनाथला. या अनुभवाला मात्र आपण कसं सांगलाय की आपण त्या चेंडूला फेकून दिलाय. चेंडू आलाय या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला सुरेशने इथे थ्रो चुकीचा आपण पाहतोय. दोन धावा. या दोन धावेच्या मदतीने आपला पुढे सरकेल. 54 धावा दापलकावर लागत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. तबला विचार केला तर
PCC मांडवा या संघाच्या लागत असताना चांगली फटकेबाजी मात्र भगवानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आई चेंडू या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंपला मिस करत असताना पंच सांगत आहे की हा चेंडू इथे मात्र खराब आहे. मस्त थंडमय वातावरणामध्ये दमट वातावरणामध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉगरचं षटक आहे. आई पटका चांगला डान्सिंग डाव विकेट केला होता त्याने सरळ रेषेत हा पटका विसेपचा फटका पाहायला मिळाला. बॅट्समन भगवान गोरेच्या बॅटमधनं आपण पाहतोय 14 चेंडू फेस केलेत आणि 29 धाबा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. अद्याप विचार केला तर 56 धाबा दाबलकावर बॅटिंग स्कोर तर उभारला या ठिकाणी. आई फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे या फटक्यासाठी राजू गामंडाला आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चुका होत नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 या ठिकाणी लागत असता PCC मांडवा या संघाला. अक्षय या प्लेयरला खेळता येणार नाहीये. बघा अक्षय हा प्लेयर आहे आपण पाहतोय अक्षय पादीर. तर आपण तुमचं रजिस्ट्रेशन नाही आहे टीममध्ये त्यामुळे तुम्हाला ही टुर्नामेंट तर खेळता येणार नाही आहे. परंतु आजचा दिवस जर उलटला उद्या तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि अर्ज करून असोसिएशन जो काय निर्णय देईल त्या निर्णयाला तुम्हाला ठाम राहावं लागेल. ही टुर्नामेंट तर खेळता येणार नाही आहे एवढं मात्र घोषित केलं जात आहे. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रनमध्ये चेंडू होता परंतु हलक्याशा टॅप केलाय त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक घालण्याचं काम केलं जात आहे भगवान घोरेला. अक्षय हा फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सुरेश परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर अनबाउन्स ओव्हर द रोप ओव्हर होईल समाप्त आणि चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या 61 धाबा. टॉचविन साठी असे श्रीराम बोहनोली संघ आणि खरवई संघ लगेचच यायचा आहे. तर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी मात्र ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या ट्रॉफ्या आम्हाला मिळाल्या गेल्यात या स्पर्धेला. माननीय श्री संजयजी दुर्गे या साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. श्रीराम बोनोली संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय आणि खरवई संघाचा कर्णधार सुद्धा आलाय. तर आपण लगेच टच करून घेऊया त्या ठिकाणी अनिल शेंडे आपण जायचं. तर संजयजी दुर्गे हे साहेबांचं या ठिकाणी आपण सत्कार सोहळाही करूया. 61 धावा बनल्यात 62 धावा बनवायच्या आहेत म्हणजे विचार केला तर 15.50च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय टीम तन्वी 11 चिंचवली या संघाला. कॅमेरामॅन लेवलचा असेल हा क्षण आपण टिपायचा आहे. संजयजी दुर्गे साहेब ज्यांचा मान आणि सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या ट्रॉफ्या आम्हाला लाभल्या गेल्या त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. ऑन स्क्रीन आपण बघू शकाल.
सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना आपण पाहतोय अनंत गावंडा आणि राम खंडवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल जय श्रीराम बोहनोली आणि खरबाई असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तुमची तीच आहे ना 9 10 11 12 26. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप व्हेरिएशन दाखवलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय अनिल पादीरच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 62 धावा बनवायच्या प्रति ओव्हर म्हणजे 15.00 सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. हा पटका चांगला आहे. घुटना टेक तमाशा देख बारी बारी सबकी बारी पाहिले तुम्हारे अब हमारी हे सांगत असताना अनंता गावंडा षटकाराच्या इक्वेशनने बघितले गेले तर 10 षटकार ठोकून काढावे लागतील. एक तर आलाय हा फटका पसलाय. झेल खूप महत्वाचा. अनंत गावंडा बॅक टू द आउट. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. मोठा हादरा या ठिकाणी लागत असताना टीम तन्वी 11 चिंचवली या संघाला. वन डाऊनचा फलंदाज मैदानात जात असताना सुरेश निरगुडाला आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच जाणलं जाते या सुरेशला, परंतु APL मध्ये ही कामगिरी चांगली झाली नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये कामगिरी चांगली झाली नाही आणि या मॅचमध्ये तरी करावी लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना थोडा लांब जात चाललाय. इथून मात्र हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी हलक्या क्षेत्राने टॅप केलं जात आहे. निर्धाव चेंडू. प्रति ओव्हरचा विचार केला तर 15.50च्या सरासरीने खेळ करावा लागेल, परंतु पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट आनंदाची खूप महत्वाची विकेट आली गेली. हाय फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक जवळपास कोणी नाहीये. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला येतो. या ठिकाणी मात्र हात चौकार आणि चौकाराच्या मदतीने दापुलकावर धावसंख्या डबल डिजिट मध्ये शुभंक लागत असताना 10 धावा. थोडं फास्टली घ्यायचं पंच. एक ओव्हर समाप्तीनंतर दापलगावर धावसंख्या आपण पाहतोय 62 धावा चा टार्गेट या ठिकाणी मात्र उभारला होता आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दापलगावर धावसंख्या आपण पाहिले गेल्या तर 10 धावा लागल्या गेल्या, म्हणजे 3 ओव्हर आणि 52 धावा. 18 चेंडू 52 धावा
हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग बाउंड्री मागे त्या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर एक धाव येत्या. तडव्यान स्लिपचा क्षेत्ररक्षक सरळ त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एकच धाव येते. 11 धावा धावफलकावर. सुरेशला आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल की मी का मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातोय, परंतु हा चेंडू गॅपमध्ये चेंडू थांबणार नाही. या आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मागे दोन दोन क्षेत्ररक्षक लागलेत. शेवटच्या मुमेंटला चेंडू मात्र जाईल डीप स्लिप पॉइंटला. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप मधून हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा ऑन बोर्ड लागत असताना. हा चेंडू झेल खूप महत्वाचा असेल आणि शेवटच्या मुमेंटला टिपला जातोय झेल. या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून चुका नाही. फर्स्ट अटेम्प्टला झेल सुटला होता अनिल पादरीच्या माध्यमातून आणि सेकंड अटेम्प्टला त्या ठिकाणी मात्र झेल टिपला जातोय. सुरेश निरगुडा बॅक टू पॅव्हिलियन. वनडाऊनचा फलंदाज मैदानात जात असताना तन्वी 11 चिंचवली संघाचा या ठिकाणी आपण पाहतो ही जोडी जय आणि राम. जयराम विजयी फटके खेळावे लागतील जर सामना जिवंत राहायचा असेल तर. या ठिकाणी जयला आपण पाहतोय जयराम राम राम करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतो हा फटका चांगला आहे. लॉर्ड पुटाचा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकदा तर कंप्लीट केला. शेवटच्या मुमेंटला नशिबाचा चौकार ढिंगांच्या मधनं या ठिकाणी आपण पाहतोय चौकार येत असताना आणि चौकाराच्या मदतीनं फलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड 19 धावा 19 लॉस ऑफ 2 विकेट. टीम तन्वी 11 चिंचवली या संघाच्या लागत असताना. हा फटका बसलाय. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल करायचा होता अनिलला आणि तो झेल या ठिकाणी टीपला जातोय. तिसरी विकेट या ठिकाणी आली जाते. तन्वी 11 चिंचवली या संघाची आपण पाहतोय. शरद जातोय मैदानात, त्या ठिकाणी आपण पाहतोय बासष्ट धावा पडवायच्या आहेत, परंतु कुठेतरी बॅकफुटला ढकललंय टीम आपण पाहतो. या ठिकाणी तन्वी 11 चिंचवली या संघाला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, हवाई सफर येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय शरद भगत ऑन फायर. पहिल्या चेंडूवर षटकार दाखवलाय आणि षटकाराच्या मदतीने फलकावर धावसंख्या 25 धावा. सामना थोडं फास्टली खेळावा. पंच रोज बघितले गेले तर या वेळेत सामने उरकतात, परंतु अजून 2 सामने आपल्याकडे शिल्लक आहेत.
येस अनिल सर सांगत असताना आज सगळे लांबचे संघ होते त्यामुळे उशीर झालाय. हा फटका चांगला आहे परंतु त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. विकेट आली या ठिकाणी आपण पाहतोय राम खंडवीजी. जितेंद्र पेंडी डिसिजन काय आहे तिथं जितेंद्र विकेट आहे ना. यस विकेट असेल या ठिकाणी आपण पाहतोय. राम खंडवीला मैदान सोडावं लागेल. चंद्रकामंडला मैदानात जात असताना तन्वी 11 या संघ आपण पाहतोय. चिंचवली हा संघ आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच खरवई बनाम श्रीराम बोहोनोली या दोन संघांमध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू खाली शतरक्षक येईल चेंडूला उचलून फेक करेल अनिल तोपर्यंत या मिळतील 2 धावा आणि सिंगल डबलने ते मात्र पीसीसी मांडवा संघाचं काही वाकडं होणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो 27 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. 62 धावांचा टार्गेट आहे. खूप लांब अद्याप हा सामना चिंचवली संघापासून ठेवला जातोय. हा फटका फसला आहे त्या ठिकाणी शतरक्षक आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज येतील. रोशनच्या माध्यमातून टिपला जातोय हा झैल. चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला आहे लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय. वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. षटकार आलाय बॅट्समन राजू गामंडाच्या बॅट मधनं फलकावर धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा. अजूनही सामन्यामध्ये पकड पकडून ठेवू शकतो. येणारे 2 चेंडू 2 मोठे फटके जर आले तर 43 धावा ते 45 धावा होऊ शकतील परंतु ते मारावे लागतील. 33 धावा धापलकावर आहेत. येणाऱ्या 2 चेंडू मागे 12 ते 10 धावा येणं गरजेचं आहे. हा फटका चांगला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडावला जातो त्या ठिकाणी शतरक्षक आहे अनिल. अनिलकडनं चुका अजिबात होणार नाहीये. ऑन द स्टंप पैकी थोडीशी चुकीची पैकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा येतात. 35 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अनंताला शेवटपर्यंत खेळायचं होतं ह्या सामन्यामध्ये परंतु अनंताने थोडंसं नाराज केलं या सामन्यामध्ये. तन्वी 11 चिंचवली या संघाला आपण पाहतोय. ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देऊ शकतो. निर्धाव चेंडूची सांगतात 35 धावा ऑन बोर्ड धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि सत्तावीस धावा ऑन स्क्रीन बघू शकता आपण. काय करीत होते
हा फटका चांगला आहे, लाजवाब फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज असताना चौकार तर आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय आता उर्वरित समीकरण असेल 5 चेंडू आणि 23 धावा. येस, इट इज वाईट. 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. हाई चेंडू खराब आहे, लाईन खराब आहे याही चेंडूची. 5 चेंडू 21 धावा, म्हणजे पहिल्या चेंडूवर षटकार मिळाला मी म्हणेन. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज असताना आता उर्वरित समीकरण आहे 5 चेंडू 21 धावा. हा पटका चांगला आहे, रडार मध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय. या ठिकाणी हवाई संपर्क, ओव्हर पिच चेंडू होता. असे चेंडू मात्र शरद भगत बक्षणार नाही. या शरद भगाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तन्वी 11 चिंचवली संघाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्या जातात. शरद भगत ऑन अ फायर. 3 षटकार जर आले, अजून 2 षटकार जर आले शरदच्या बॅट मधनं, तर तन्वी 11 चिंचवली संघाचे पॅकर्स माननीय श्री संजयजी हंबीर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल. 4 चेंडू 15 धावा, अजूनही 500 रुपये असतील. हाय फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का त्या ठिकाणी आहे. 3 षटकारात लगातार 3 षटकारात 500 रुपये पारितोषिक आहे फलंदाजांसाठी. मान्य श्री संजयजी दुर्गे आणि संजयजी हंबीर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल, म्हणजे 1000 रुपये या ठिकाणी आपल्याला दिले जातील. 3 चेंडू 13 धावा, अजूनही सामना जिवंत आहे. हा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. एकदा तर कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव घेतली जाईल का त्या ठिकाणी आपण पाहतोय. तुकाराम येत आहेत. तर 2 चेंडू आणि 11 धावा. दोन चेंडू 11 धावा, निर्णायक चेंडू. हा चेंडू या ठिकाणी मात्र चांगला चेंडू आहे. आता उर्वरित समीकरण आहे 1 चेंडू आणि 10 धावा. नेक्स्ट मॅच लगेचच मैदानात उतरायचं, ज्यांचं क्षेत्ररक्षक आहे त्याने लगेचच एका एंडने मैदानात उतरायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. 91 चेंडू आपल्याला पुन्हा एकदा जिवंत करून देऊ शकतो चिंचवली संघ. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे दीपकचा. फक्त 10 धाव्यांपासून लांब राहावं लागलं गेलं. 10 धावेने सामना जिंकला गेला पीसीसी मांडवा या संघाने. त्या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी मिळाला जाईल. नो डाऊट अबाउट, ज्याच्या बॅट मधनं 15 चेंडू फेस केले आणि धावा बनवल्या गेल्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. 33 धावा गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याच्या नावावर आले गेले.